नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 41. त्यामधील पहिलं गणित. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज, म्हणजे 1700 रुपयावर 340 रुपये हा इंटरेस्ट आहे फॉर 2 इयर्स, 2 वर्षासाठी. द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. तर आपल्याला रेट काढायचा आहे. त्यांनी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: 12%, 15%, 4% आणि 10%. तर पहा आपल्याला काय दिलेलं आहे. आपल्याला दिलेला आहे प्रिन्सिपल 1700 रुपये, तो आपण लिहिला. इंटरेस्ट दिलेला आहे 340 आणि टाईमसुद्धा दिलेला आहे 2 इयर्स. आणि आपल्याला काढायचा आहे रेट. रेट म्हणजे आर, तो आपल्याला काढायचा आहे. तर आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. आपला फॉर्म्युला आहे इंटरेस्ट बरोबर पी गुणेला आर गुणेला टी भागेला 100. तर पहा इंटरेस्ट आहे 340, तो आपण लिहून घेऊ. बरोबरच्या खाली बरोबर पी दिलेला आहे आपल्याला 1700, तो लिहून घेऊ. आर आपल्याला काढायचा आहे आणि टी म्हणजे 2, तो आपण लिहून घेऊ. आणि हा भागेला 100. शून्यने हा शून्य कटला, शून्यने हा शून्य कटला. तर पहा 340 बरोबर 17 गुणेला 2, 17 दोन्ही 34 गुणेला आर. आता आपल्याला आरची किंमत काढायची आहे, त्यामुळे हा जो 34 आहे त्याला आपण डावीकडे घेऊन जाऊ. 340 जसं तसा 34 गुणाकारात आहे, तर तो भागाकारात येईल. बरोबरच्या खाली बरोबर आणि उरला आर. आता 34ने आपण भाग देऊया. 34 एक 34, इथं 34 10 340, म्हणजे जो आर आहे रेट आपला जो तो आलेला आहे 10. तर पहा आपलं जे ॲन्सर आहे यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरं गणित. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर्स, म्हणजेच 3000 रुपये प्रिन्सिपलवर एका विशिष्ट रेटनं आणि विशिष्ट इयरमध्ये जर त्याचं इंटरेस्ट 600 रुपये होत असेल, तर व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 1500 रुपीज अंडर द सेम कंडिशन. तर वरीलप्रमाणे असलेल्या स्थितीमध्येच 1500 रुपयाचं किती व्याज होईल. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 300 रुपीज, 1000 रुपीज, 700 रुपीज आणि 500 रुपीज. तर पहा आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे. आपल्याला पहिले त्यांनी प्रिन्सिपल दिलेलं आहे किती, 3000 रुपीज, आणि त्यांनी आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे 600 रुपीज. आणि आता आपल्याला त्यांनी आपल्याला रेट आणि नंबर ऑफ इयर्स दिलेली नाही आहे. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की जर आपण प्रिन्सिपल हा 1500 रुपये घेतला आणि वरील सेम कंडिशनमध्ये इंटरेस्ट किती होईल, तो इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. तर इथं आपल्या लक्षात येते की 3000 रुपये असताना इंटरेस्ट हा 600 रुपये आहे आणि इथे आता जो प्रिन्सिपल आहे तो 1500 रुपये झालेला आहे, म्हणजे 3000 रुपयाच्या निमपट झाला आहे. त्यामुळे इंटरेस्टसुद्धा निमपट होईल. म्हणून आता 1500 रुपयावर इंटरेस्ट हा 600च्या निमपट होईल, म्हणजे इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज इज इक्वल टू 600 भागेला 2, कारण त्याचे निमपट होईल. यांना जर आपण भागितलं, बे एक बे, बे त्रिक 6 आणि शून्यला शून्याचा भाग, म्हणजे आपलं उत्तरी 300 रुपये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. तिसरं गणित. जावेद डिपॉझिटेड 12,000 rupees at 9% per annum in a bank for some years and withdraw his interest every year. म्हणजे जावेदने 12,000 रुपये बँकेत जमा केले 9% पर ॲनमच्या रेटनं. म्हणजे याच्यात 12,000 हा झाला आपला प्रिन्सिपल आणि 9 झाला हा आपला रेट. त्यांनी इयर्स म्हणजे कालावधी आपल्याला दिलेला नाही आणि तो दरवर्षी तो काय करत होता, इंटरेस्ट विड्रॉ करत होता. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड
रिसीव ऑल टुगेदर 17,400 रुपीज. म्हणजे सगळ्यात शेवटी त्याला पूर्ण मिळून 17,400 रुपये मिळाले. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिट हिज मनी. तर त्यांना किती वर्षासाठी आपले पैसे गुंतवलेले होते. लक्षात द्या, आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला याच्यामध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे, तो आहे 12,000 रुपये. आपल्याला रेट दिलेला आहे, तो आहे 9. आणि आपल्याला अमाऊंट दिलेली आहे, ती आहे 17,400 रुपये. आणि त्यांनी आपल्याला टाईम किती आहे तो काढायला सांगितलेला आहे. तर लक्षात घ्या की आपल्याला अमाऊंट दिलेली आहे आणि प्रिन्सिपल दिलेला आहे. याच्यावरून त्या जावेदला इंटरेस्ट किती मिळाला तो आपण काढू शकतो. तर पहा, त्याचा फॉर्म्युला आहे अमाऊंट बरोबर प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. पहा, अमाऊंटच्या खाली आपण अमाऊंट लिहून टाकू, 17,400 रुपये बरोबरच्या खाली बरोबर, आणि प्रिन्सिपल दिला आहे 12,000, तो आपण 12,000 लिहून घेऊ, प्लस इंटरेस्ट. आता आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे, त्यामुळे हा 12,000 आपण डावीकडे घेऊन जाऊ, तो प्लसमध्ये आहे, डावीकडे जाताना तो मायनसमध्ये होईल, बरोबरच्या खाली बरोबर, आणि इथे उरला इंटरेस्ट. 17,400मधून 12,000 केले असता 5,400 बरोबर इंटरेस्ट. आता इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 5,400 रुपये. आणि आता आपल्याला काढायचा आहे टाईम. मग आता आपल्याला इंटरेस्ट माहीत आहे, रेट माहीत आहे आणि प्रिन्सिपल माहीत आहे. त्या 3 गोष्टीवरून आपण आता टाईम काढू शकतो. तर पहा, आपला फॉर्म्युला आहे इंटरेस्ट बरोबर P गुणिला R गुणिला T भागेला 100. इंटरेस्ट आहे 5,400 बरोबर P आहे 12,000, रेट पण दिलेला आहे 9, आणि T आपल्याला काढायचा आहे. त्यामुळे 100च्या खाली आपण 100 लिहू, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला आणि हा 0 कटला. आता आपण जे उरलेलं आहे 120 गुणिला 9, याला आपण डावीकडे घेऊन जाऊ. हा 5,400 जसा तसा येथे हा गुणाकारात आहे, डावीकडे येताना तो भागाकारात होईल. 120 गुणिला 9 बरोबरच्या खाली बरोबर, आणि उरला कोण, T. तर पहा, या शून्याने हा 0 कटला, 9 1 9, 9 सक 54, शून्यला शून्यचा भाग. आता पहा, 12सुद्धा याला भाग जातो, 12 1 12, 12 पंच 60. म्हणजे पहा, आपल्याला जो कालावधी आहे तो मिळालेला आहे 5 इयर्स. आणि आपल्याला त्यांनी हे विचारलं होतं की एकूण कालावधी किती. तर एकूण कालावधी आहे 5 इयर्स. चौथं गणित. लताबेन borrowed some money from a bank at a rate of 10% per annum interest for 2.5 years to start a cottage industry. म्हणजे लताबेनने कर्ज घेतलं म्हणते, किती, 10% रेटनं 2.5 वर्षासाठी. आणि कर्ज किती घेतलं हे आपल्याला सांगितलेलं नाही आहे. आणि पुढं म्हटलं आहे की इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज अ टोटल इंटरेस्ट. आणि 10,250 तिनं टोटल इंटरेस्ट पेड केला आहे. प्रश्न आहे की हाऊ मच मनी हॅड शी बॉरोड. म्हणजे तिने किती कर्ज काढलं होतं. म्हणजे आपल्याला इथे प्रिन्सिपल काढायचं आहे. तर पहा, आपल्याला काय दिलं आहे, आपल्याला रेट दिला आहे 10, आपल्याला टाईम दिला आहे 2.5, त्यालाच आपण 2.5 म्हणू शकतो. आणि तिनं इंटरेस्ट किती पेड केलं हे सुद्धा दिलेलं आहे, 10,250. आणि आपल्याला काढायचं आहे की तिने प्रिन्सिपल म्हणजे किती कर्ज घेतलं होतं. तर पहा, आपला फॉर्म्युला आहे इंटरेस्ट बरोबर P गुणिला R गुणिला T भागेला 100. तर पहा, इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 10,250, तो आपण लिहून टाकू इंटरेस्टच्या खाली, बरोबरच्या खाली बरोबर. P काढायचा आहे आपल्याला, R दिलेला आहे 10,
टाईमसुद्धा दिलेला आहे 2.5 आणि भागेला 100. या शून्याने हा शून्य कटला. आता आपल्याला पीची किंमत काढायची आहे, त्याच्यामुळं आपण इकडील सगळे व्हॅल्यू डावीकडे घेऊन जाऊ. तर 10,250. आता हा 10 भागाकारात होता तर तो गुणाकारात येईल, आणि हा 2.5 गुणाकारात होता तर तो भागाकारात येईल. बरोबरच्या खाली बरोबर आणि उरला पी. तर पहा 10,250 गुणिला 10 भागीला 2.5 बरोबर पी. आता सर्वप्रथम आपण या 10नं याला गुणून घेऊ. तर 10,250 गुणिला 10 म्हणजे हा एक शून्य वाढून जाईल याच्यावर, आणि खाली उरला 2.5 बरोबर पी. आता हा आपल्याला पॉईंट काढायचा आहे. पॉईंट काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, या दोन्ही साईडला 10ने गुणा लागेल. जर आपण दोन्ही साईडला 10नं गुणलं म्हणजे 10 25 डबल शून्य गुणिला 10 आणि 2.5 गुणिला 10 बरोबर पी. जर आपण याला 10नं गुणलं तर काय होईल, याच्यामध्ये एक शून्य अजून ॲड होऊन जाईल, आणि 2.5ला जर 10नं गुणलं तर यामधील पॉईंट निघून जाईल आणि उरेल 25 बरोबर पी. आता आपण 25ने याला भाग देऊया. 25 एक 25, 25 चौक 100, उरले 2, 2 नावर 5, 25 म्हणजे 25 एक 25, आणि या शून्याला शून्याचा भाग, या शून्याला शून्याचा भाग, आणि या शून्याला शून्याचा भाग, म्हणजे आपलं उत्तर आलं आहे. आपलं जे प्रिन्सिपल आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल, तो आलेला आहे 41,000 रुपये. म्हणजेच लताबेनने 41,000 रुपये कर्ज घेतलं होतं.